हडपसरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून बीआरटीसाठी आलेले 11.5 कोटी भाजप नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये वर्गीकरण करून कैलासवासी सादबा बाळाजी कोदरे या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावले। याचे फुकटचे श्रेय घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे, म्हणून कोणताही प्रोटोकॉल न पाळता राष्ट्रवादी काँग्रेसने घाईघाईने उद्घाटन करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी केला। मगरपट्टा ते मुंडवा या मार्गाला जोडणारा कैलासवासी सादबा बाळाजी कोदरे या उड्डाणपुलाचे उद्घाटन आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते व भाजप शिवसेना पदाधिकारी नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। भाजपचे स्थानिक नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका मंगला मंत्री, लताताई धायरकर, हिमाली कांबळे, हडपसर विधानसभा भाजपचे अध्यक्ष सुभाष जंगले, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच अमित घुले, पुरुषोत्तम धारवडकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विकास रासकर, संदीप लोणकर, संदीप शेंडगे, डॉक्टर कुमार कोदरे, गणेश घुले, सागर बारदसकर, शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे, शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे, विजय देशमुख, राम खोमने, विक्रम लोणकर आदींसह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उड्डाणपुलासाठी वर्गीकरणाद्वारे 1,80,00,000 रुपयांचा निधी आम्ही दिला। यासाठी नगरसेवक उमेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला। शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा ठराव महापालिकेत झाला होता, मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घाईघाईत उद्घाटनाचा घाट घातल्याने शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट व महापालिकेचा अपमान झाल्याचे योगेश टिळेकर यांनी यावेळी सांगितले। कैलासवासी सादबा बाळाजी कोदरे उड्डाणपुलाचे नुकतेच काम पूर्ण झाले व वाहतुकीस हा पूल खुला करण्यात आला आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र श्रेयाचे राजकारण रंगले आहे। जमिनीचा 1 रुपया आम्हाला अजून मिळालेला नाहीये, परंतु सतीशदादा मगरांनी आम्हाला विनंती केली की तुमच्या जमिनीतून रस्ता घ्यायला पाहिजे। आम्ही म्हटलं डेव्हलपमेंट पहिल्यांदा व्हायला हवी, आपल्याला काही टीडीआर देऊ, पैसे देऊ, ते नंतर पाहू म्हटलं। 10 वर्षापूर्वी ही आम्ही जमीन लिहून दिलेली आहे। हो, ह्याच पलीकडच्या बाजूला आमची जमीन आहे 5 एकर, त्यातून हा रस्ता गेलेला आहे। तर आपण सर्वांच्या हिताकरता या सगळ्या गोष्टी आपण करतोय, लोकांच्या हिताकरता करतोय। आज परिस्थिती पर्रीकडच्या मुंडवाने आंबेलोरा रोडची इतकी बेकार झालेली आहे की संध्याकाळच्या वेळी आपला हा फुले चौक जो आहे हा एकदम जाम होतो। तर लवकरात लवकर व्हायला पाहिजे। मधल्या याच्यामध्ये सुद्धा एका शेतकऱ्यांनी थोडंसं अडवलं, आता हा पूल 1-1.5 वर्षापूर्वीच सुरू होणार होता, तर शेतकऱ्याची कशी तरी समजूत घालण्यात आलेली आहे। हा पूल करत असताना अनेक अडचणी आल्या, कितीतरी दिवस हे काम बंद होतं, पण सगळ्यांच्या सहकार्याने या कामाला गती आली। आदरणीय शरद पवार यांच्या हाताने उद्घाटन व्हावं अशा प्रकारचा ठराव सभागृहामध्ये झाला होता आणि त्याचप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री यांच्याही हातनं याचं उद्घाटन व्हावं अशा प्रकारचा ठराव झाला होता। आदरणीय पवार साहेब मोठं नेतृत्व आहे। पुलाचं उद्घाटन करण्यामध्ये कुठेही कुणाचंही दुमत असणार नाही, परंतु सर्व भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला सगळ्यांनाच विश्वासात घेऊन अशा प्रकारचं काम हे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे, कारण विकासाचं काम हे एकट्याचं कुणाचं श्रेय नसतं अशी मानणारी आम्ही सर्व मंडळी आहोत। लोकांसाठी काम करणाऱ्या पक्षांच्या वतीनं त्याचं लोकार्पण व्हावं म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं ह्या पुलाचं उद्घाटन घेण्यात येत आहे। पण मधली 1.5-2 वर्ष रखडला, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, राहिलेल्या कामासाठी भारतीय जनता पार्टीने पैसा पुरवला, तो कमी पडला, म्हणून परत अण्णांनी विशेष त्यांच्या निधीतून 1 कोटी रुपये दिले। माझा सभागृहातला सहकारी किंवा माझा मुलगा तिसरा उमेशने 1 कोटी रुपये दिले, तेव्हा हा पूल कुठेतरी जाऊन पूर्ण झाला। आज आपण बघतो मुंडव्यातून चौक ओलांडायला अर्धा ते पाऊण तास लागतो। ती लोकांची अडचण लक्षात घेता ह्या पुलाचं उद्घाटन होणं जरूर होतं। डिसेंबर महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाला की देशाचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या सर्वांना माहिती आहे की शरद पवार साहेबांच्या शुभ हस्ते या पुलाचं उद्घाटन व्हावं। त्यानिमित्तानं या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश बापट साहेब असतील, स्थानिक खासदार आदरणीय शिवाजी आढळराव पाटील साहेब असतील, मी असेल, आमचे सगळे नगरसेवक असतील, पलीकडच्या विधानसभेतील आमदार आणि मंत्री दिलीप कांबळे साहेब असतील, खासदार अनिल शेळके साहेब असतील,
या सगळ्यांना बरोबर घेऊन या पुलाचं उद्घाटन व्हावं असा ठराव नक्की मान्य झाला. आमच्या पवार साहेबांना विरोध नव्हता, ना कैलासवासी सातबा कोदे साहेबांचं नाव याला त्यावेळेला विरोध नव्हता. उलट 2 पाऊल आम्ही मागे आलो की आमचा ठराव या ठिकाणी या शहराचे महापौर उपमहापौर सन्माननीय कैलासवासी नवनाथजी कांबळे साहेबांचं नाव द्यावं असं ठराव असताना सुद्धा आम्ही सन्माननीय सातबा कोदे साहेबांचं या ठिकाणी नाव दिलं, कारण 5 एकर जागा त्यांची या ठिकाणी गेलेली आहे. आणि उद्घाटन कुणाचे असताना हा संघर्ष नव्हताच म्हणून, परंतु हे सगळं करत असताना आम्हा सर्वांना बाजूला ठेवून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या पुलाचं उद्घाटन घेणार असत तर पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयची युती हे असं कृत्य होऊ देणार नाही.